जय श्रीराम मैत्रिणींनो. तर आज आम्ही ना कपालेश्वरला गेलो होतो पंचवटीत. तर तिथे ना भावाच्या मुलीला, छोट्या मुलीला ना पाया पडण्यासाठी घेऊन जायचं होतं. तर हे रामकुंड परिसर आहे, तुम्हाला जो दाखवला ना मी आता, रामकुंडामधला परिसर आहे. इथेच लोक आंघोळी करतात. तर आज आहे ना इथे आरती होणार आहे संध्याकाळी. ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेनच. हे बघा, ही भावाची छोटी मुलगी आहे. तर तिलाच आम्ही आणलं होतं पाया पडण्यासाठी. ती 6-7 महिन्यांची झाली. तर हे बघा, इकडे गंगेवर नेहमीच गर्दी असते, खूप गर्दी असते. आणि इथे मंदिर पण खूप आहे, छोटे छोटे मंदिर आहे खूप गंगेवर ना. हे बघा, हे गंगा मंदिर म्हणून आहे. ते तर 12 वर्षांनी उघडतं. आता कुंभमेळ्यामध्ये ते मंदिर उघडेल. आता सध्या ते मंदिर बंद आहे. कुंभमेळ्यामध्ये तरी इथं पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही, इतकी गर्दी होती कुंभमेळ्याच्या वेळेस. त्यामुळे पुढचे जे घाट आहे ना, शक्यतो त्या घाटावरच लोक जातात. कारण ह्या घाटावर जे साधू आहे ना, साधू महंत, ते त्यांनाच इथे आंघोळ करायला मिळते. तर आपण जेव्हा कुंभमेळा येईल तेव्हा मी तुम्हाला सर्व इथले दाखवल व्हिडिओ. आम्ही कपालेश्वर मंदिरात पण गेलो होतो, पण तिथे आहे ना त्यांनी व्हिडिओ काढण्यास मनाई केली, त्यामुळे तिथलं मी नाही दाखवू शकले तुम्हाला मंदिरातला. हा जो आहे ना, हा भाग आहे ना रामकुंडाच्या परिसरातला हा भाग. रामकुंडा इथेच हे बघा, हे कपालेश्वराचं मंदिर आहे. पण इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही, त्यामुळे मला ते मधला व्हिडिओ घेता नाही आला. आता आम्ही हे बाहेर आल्यानंतरचा व्हिडिओ आहे. आणि मग हे बघा, इथे सगळे देवाचे सर्व मिळतात वस्तू. इथे वास्तू भांडार आहे हे मंदिराच्या बाहेरचं. आणि इथून आम्ही मग रिक्षा, आणि ही बघा, ही भावाची मुलगी आहे. आम्ही काय अजून तिचं नामकरण नाही केलं, चिक्कूच म्हणतो आम्ही तिला. ही भावाची मुलगी आहे, 8 महिन्याची. ती चिक्कूच म्हणतो आम्ही तिला. तर हे संध्याकाळी आम्ही ना गंगा आरती बघण्यासाठी आलो होतो. तर ही सांडव्यावरची देवी, म्हणजे गंगेवरती हे देवीचं मंदिर आहे. तर हिला सांडव्याची देवी म्हणतात. जेव्हा कुठे पण लग्न कार्य असतं ना, तर नाशिकचे सर्व लोक इथेच पाया पडण्यासाठी येतात घेऊन मुलं. आता हे बघा, हे गंगेवरचं तुम्हाला दिसतंय ना, ही गंगा आरती चालू आहे. इतकी गर्दी होती ना, इतकी लोटायचे नको, त्यामुळे नीट मला व्हिडिओसुद्धा करता नाही आला. आहे बघा, हे बघा, ही गंगा आरती चालू आहे. सर्वांनी ना पिवळ्या कलरचे नऊवारी घातलेली होती, आणि सगळे दिवे घेऊन आले होते सर्व बायका. जवळजवळ 1100 बायका आलेल्या होत्या. त्या 1100 बायकांनी ही आरती केली होती गंगेवरती. खूप गर्दी होती ते, त्यामुळे बघा खूप सुंदर दिसत होतं. इकडे जे आहे ना, तिथे ना वेगवेगळं दाखवत आहेत बघा. त्या मंदिराजवळ दिसतंय ना, बघा, इथे ना महादेवाची महादेव दाखवत आहे त्याच्यामध्ये. कधी गंगाचं पूर्ण रूप दाखवत आहे बघा. इथे गंगा दिसते, इथं मंदिर दिसतंय गोदावरीतलं मंदिर. पंचवटी दाखवत आहे त्याच्यावर, कधी पंचवटी दिसतंय, पंचवटीचा भाग दिसतो बघा. खूप सुंदर वाटायचं आहे, प्रत्यक्ष खूप सुंदर दिसायचं आहे. हे बघा, हा मी ना वरून काढलेला होता व्हिडिओ. वरून पण बघा ही गर्दी किती दिसते. आम्हाला जवळजवळ इथं गंगेपर्यंत जाण्यासाठी 1.5 तास लागला. आम्ही गाडी पण खूप लांब पार्किंग केली, त्याच्यामुळे जवळजवळ आरती संपत आली होती. खूप गर्दी असल्यामुळे इथपर्यंत यायला आम्हाला खूप वेळ लागला. सगळी गर्दीची लोक, सगळीकडेने पण लोक उभे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त आकर्षण होतं ना, ते लेझर शोचं होतं. की ज्या लेझर शोमधून ते भगवान महादेवाचं चित्रण इतकं सुंदर वाटायचं ना. आणि गंगा घाटावरचं मंदिर आहे ना, ते पण त्याच्यात त्यांनी दाखवले होते. पुन्हा रामकुंड परिसर पण त्याच्यात दाखवलं. त्याच्यामध्ये लेझर शोमध्ये खूप छान दिसायचं. आता ह्या ज्या बायका दिसताना, यांची जवळजवळ आरती होत आली होती. आम्हाला येता येता खूप उशीर झाला होता, त्यामुळे तरी पण खूप सुंदर वाटत होतं त्या
काहींची अजून आरती चालू होते ना त्यामुळे. आणि हे लेझर शोचंच खूप सुंदर, याच्यामध्ये तुम्हाला मी मागच्या याच्यात पण दाखवलं लेझर शो, खूप सुंदर वाटत होता लेझर शो. त्याच्यामध्ये जे महादेवाचं चित्रण त्यांनी दाखवलं ते इतकं सुंदर दिसायचं आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष खूप छान वाटत होतं ते. दूध तोडल्या मारुती ब्रिजवर कोणी थांबू नका. आपापले मौल्यवान दागिने सांभाळा. प्रोजेक्शन मॅपिंग बंद करा. पोलीस प्रशासनाच्या वतीने आपला सूचना आहे. प्रवीणजी ही गंगा आरती ना माघ महिन्यामध्ये केली जाते. तर ही वर्षातून एकदा खूप मोठी आरती होत असते दरवर्षी, पण ही सगळ्यात मोठी आरती असते, माघ महिन्यामध्येच केली जाते. जे महंत येतात, साधू येतात, ते पण त्यांचं पण इथं आयोजन केलेलं असतं त्यांनी पण. दिवसभर कार्यक्रम असतात इथे आणि मग संध्याकाळी मोठी आरती होते. दिवसभर पण पूजा चालू असते. ही साधारण फेब्रुवारीमध्येच असते ही. इतर वेळेस पण आरती चालू असते, आठवड्यातून रोजच चालू असते आरती, पण ही सगळ्यात मोठी आरती असते वर्षातून एकदा गंगेची. आणि लेझर शोचं पण इथं ते लेझर शो पण चालू असतो त्यांचा, साधारण महिन्यातून 15 दिवसातून लेझर शो पण असतो इथं. अशी छोटी पण ही सगळ्यात मोठी आरती असते ही. भरपूर जे महंत येईन ते आयोजन करतात, खूप मोठ्या प्रमाणात करतात ते इथे आरतीचं आयोजन. याच्यामध्ये तुम्हाला शिवपार्वती दिसत असेल बघा, काय माहिती स्पष्ट दिसतंय का नाही, पण शिवपार्वती दिसते त्या लेझरमध्ये. तिथं आता विठ्ठलाचं पण मूर्ती दाखवली त्यांनी. आता ही आरती होत आली त्यामुळे सगळे इथून आता निघू राहिले. बायका ज्या आरती करायला त्या पण आता बाहेर नाही, आम्ही पण आता बाहेर निघतो. पण गर्दी इतकी की खूप हळूहळू जायला लागले बघा. आता इथं रामकुंडावरचे मंदिराचं दिसत आहे बघा त्याच्यामध्ये लेझरमध्ये. हे सगळे रामकुंडावरचे ते मंदिर आहे ना ते दिसतंय आपल्याला. शिवपार्वती दिसते बघा. आता आम्ही हळूहळू इकडनं बाहेर निघतोय आता. आरतीला येण्यासाठी ना मग आम्ही दोघं पण आलो होतो. मी एकटी ते येऊ शकत नव्हते त्याच्यामुळं. बघा अजून पण रस्त्याने आम्हाला इतकं वेळ लागला आहे. घाटावरून चाललेलो आम्ही. तुम्हाला मागे मंदिर दिसत असेल बघा. देवीच्या पाया पडले मिस्टर, त्यामुळे त्यांनी हात जोडले होते. समोर देवी आहे. आम्ही पार्किंग खूप लांब केलेलं असल्यामुळे ना आम्हाला भरपूर लांब पायी चालत जावं लागलं. आणि गंगेवर आहे ना दर बुधवारी सुद्धा खूप मोठा बाजार भरतो. आता या पुलावर बघा किती ट्रॅफिक जाम झालेली आहे. खूप गाड्या उभ्या आहे पुलावर, गाड्या जातात समोरून, पण इतके ट्रॅफिक जाम झाले. चला सगळ्या मैत्रिणींना माझा बाय. तर पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ओके बाय.